संपूर्ण देशभरामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि मी मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो की सिद्धिविनायक बाप्पाला जे आहे ते फुलांची आरास करण्यात आलेली आहे आणि सकाळी 5 वाजता सिद्धिविनायक बाप्पाची महाआरती जी आहे ती महाआरती पार पडली आणि त्यानंतर भाविकांनी सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। प्रभादेवी येथील प्रसिद्ध असं हे सिद्धिविनायक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये अगदी 4 वाजल्यापासूनच अनेकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत आणि आपण पाहतोय की आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरामध्ये आणि मंदिरामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते। सकाळी 5 वाजता सिद्धिविनायक बाप्पाची जी आहे ती महाआरती पार पडलेली आहे। 12 वाजता एक आरती पार पडेल आणि संध्याकाळी आरती झाल्यानंतर रात्री 10:30 वाजता मंदिर बंद होईल असं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। तसेच सकाळी पुन्हा 5 वाजता दर्शन रांगा चालू राहतील असं सिद्धिविनायक ट्रस्टकडून सांगण्यात आलेलं आहे। आता आपण पाहतोय की सिद्धिविनायक मंदिरामध्ये जे आहे ते पहिल्याच दिवशी जे आहे ते मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी जी आहे ती केलेली आहे। मुंबईमध्ये अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत, त्या ठिकाणी देखील गर्दी झालेली आहे, परंतु सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी देखील मोठे भाविक भक्त जे आहेत ते उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।